भेटलात, काय चर्चा झाली त्याबद्दल? आज पुणे महानगर आयुक्तांना भेटलो मी, महानगरपालिकेच्या आयुक्तांना दोन गोष्टींसाठी. एक, पहिलं तर आपल्याला आठवत असेल काहीच दिवसापूर्वी C40चं ब्युनोस आयरिसमध्ये एक मेयर समिट झालं आणि तिथे आम्ही जे मागच्या वर्षीपासून काम करत आहोत साधारणपणे 2021च्या आमच्या EV पॉलिसीमुळे पुण्यात पुणे ऑल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्ह आमचं सरकार असताना आम्ही घेतलेलं. त्याच्यानंतर पुण्यात साधारण 3,000 ते 4,000 EVs वाढल्या. तसंच EV सेल आणि EV प्रिपेअर्डनेस प्लॅन पुणे महानगरपालिकेने केला होता. पर्यावरण आणि वातावरणीय बदल खात्यातून आम्ही त्यावेळी खूप मदत करून, सहकार्य करून एकत्र इथे इलेक्ट्रिक बसेस कसे आणू शकतो, इलेक्ट्रिफिकेशन ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं करू शकतो ह्याच्यावर काम केलेलं. त्याच कामासाठी हे अवॉर्ड आज आपण बघतोय की पुणे शहराला आणि ग्लोबल रेकग्निशन मिळालं आहे. तर त्यांचं अभिनंदन आणि सर्वच आमच्या टीमचं त्यावेळी ज्यांनी काम केलं C40साठी त्यांचं अभिनंदन इथे करायला आलेलो. हे देखील सांगितलं की जसं आता मुंबई C40चे पूर्ण मेंबर आहेत, फुल मेंबर आहेत, तसं पुण्याने देखील C40च्या फुल मेंबरशिपसाठी प्रयत्न करावा. हेतू हाच आहे की आपण बघताय काल देखील आम्ही ग्रामीण भागात असताना अनेक ठिकाणी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तसंच शहरी भागात गेल्याच आठवड्यात आपण बघितलं असेल पुण्यात देखील मोठा पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. महाराष्ट्रात असेल, जगभरात सगळीकडेच पाऊस कधी पडतो, थंडी कधी येईल, उन्हाळा किती तीव्र होऊ शकतो ह्याच्यावर खूप मोठी चर्चा सुरू झालेली आहे. वातावरणीय बदल हा मोठा विषय आहे. कदाचित आपल्याला वाटत असेल की सरकारमधून बाहेर पडल्यानंतर देखील आदित्य ठाकरे हे सतत का बोलत आहेत, कारण हे प्रत्येकाच्या जीवनाशी तिथं निगडीत झालेलं आहे. आपण प्रत्येक ठिकाणी जिथे जातो तिथे तिकडचं वातावरण कसं असेल, हवामान कसं बदलेल हे आपल्याला कळत नाही आहे. म्हणजे राजकीय नाही, खरं हवामान. आणि म्हणून C40 असेल, WRI असेल, ह्या ग्लोबल संस्थांसोबत काम करणं, इतर शहरांमध्ये जगभरात काय चाललं आहे हे ऐकून घेणं, त्याच्यात आपण आपल्या शहरामध्ये काय चांगलं करू शकतो ह्याच्यावर थोडा एक मोठा विचार करणं हे गरजेचं झालेलं आहे. ह्याचसोबत आत्ता आमची चर्चा हीच होती की पुणे महानगरपालिकेतून EV बसेस जसे आलेले आहेत तसं EV बाईक्स असतील, शॉर्ट फेरी बसेस कशा सुरू करता येईल, स्टँडिंग बसेस ऑफिसच्या रूटसाठी कशा करता येईल, प्रायव्हेट बसेस प्रायव्हेट कॉर्पोरेटसाठी कशा चालू करता येईल ह्याच्यावर एक व्यापक चर्चा झाली. दुसरी गोष्ट ह्याच्यात जी चर्चेत पुढे आली म्हणजे मला वाटतं मी देखील नवरात्री तिथे आलो असताना 15 मिनिटाच्या पावसात पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. अनेक वर्ष मी पुण्यात येते पण अशी परिस्थिती कधीच झाली नव्हती. हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामुळे आहे की कशामुळे मी जास्ती त्याच्यात जाणार नाही. पण हाच मी थोडा एक विषय महानगरपालिकेच्या कमिशनर महोदयांबरोबर घेतला, जे आता प्रशासक पण आहेत, की ह्याच्यावर देखील व्यापक विचार व्हावा, थोडा खोलीवर ह्याच्यावर अभ्यास व्हावा. मध्यंतरीच्या काळात आपल्याला आठवत असेल मंत्री असताना देखील मी इथेच बैठक घेतली होती की पुण्याचं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट होत आहे. तिथे दोन्ही बाजूत रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हे सर्वांनाच पाहिजे. पुण्यात जी नद्या आहेत, आजूबाजूच्या नद्या आहेत, ह्या सगळ्यांचा विकास आणि स्वच्छता ही आपण पाळलीच पाहिजे. पण ह्याच्यात करत असताना थोडा अभ्यास नीट करून की विकासाच्यामुळे काही दुसरीकडे काही दुष्परिणाम होत नाही आहे ना, शाश्वत विकास कसा होईल ह्याच्यासाठी पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटवर जे पर्यावरणवादी आहेत त्यांना पण सोबत घेऊन ह्याच्यावर पूर्ण एक प्लॅनिंग व्हावं. असा जर पाऊस पुन्हा एकदा झाला तर ह्या डेव्हलपमेंटमुळे कुठेही पाण्याचा निचरा जो आहे तो अडणार नाही ना. जे स्टॉर्म वॉटर ड्रेन सिस्टम आहे, आत्ता जसं मी सांगत होतो की पुण्यात मेट्रोची पण कामं, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याची सांगड ही महानगरपालिकेसोबत झाली पाहिजे. कारण मुंबईत जे मी बघतोय वेगळ्या वेगळ्या एजन्सीज जेव्हा काम करतात तेव्हा एकमेकांसोबत बैठका होत नाहीत आणि मी कधीतरी स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या तिथे एखादा पिलर येतो, कधी सिमेंटचं काही साचले असतात, गोण्या साचले असतात वगैरे. ह्याची सांगड घालून जर आपण काम केलं तर पाणी तुंबण्याचे विषय थोडे कमी होऊ शकतात. आणि दुसरं मी विनंती केलं त्यांना की जसं मुंबईत आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक्स हे मोठ्या संख्येत करत आहोत. हिंदमाताला आपल्याला आठवत असेल की यावेळी पाणी कुठेही तुंबलं नाही. गांधी मार्केट जो आमचा एक फ्लडिंग प्रोन एरिया आहे तिथे देखील आम्ही मोठे पंप लावले. मिलन सबवे मुंबईत आहे तिथे आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक करतो. तसं पुण्यासाठी C40 असेल, WRI असेल, ह्या संस्थांसोबत किंवा कुठचीही दुसरी संस्था लोकल कॉलेजच्या मुलांना सोबत घेऊन, इंजिनियर्सना सोबत घेऊन पुण्याचा कॉन्टूर सर्वे व्हावा. पाण्याचा निचरा आधी कसा व्हायचा, नॅचरल फ्लो काय आहे, कुठे अडवणूक झालेली आहे का, स्टॉर्म वॉटर ड्रेन्स कुठे बंद आहेत का, त्याचा अभ्यास व्हावा. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, स्टॉर्म वॉटर ड्रेन आणि रेन वॉटर होल्डिंग टँक्स ह्याची सगळ्याची सांगड घालून एक मोठा प्लॅन करूनच पुढे ह्याच्यावर काम करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. ह्याच्यावर आपल्याला काही इतर प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. नाही, ते सकारात्मक होते कारण त्यांच्यासोबत आम्ही आधी देखील काम केलेलं.
पुणे ऑल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्ह असेल, माझी वसुंधरा असेल किंवा हे C40चा अवॉर्ड असेल, त्यांना पण सोबत घेऊन आम्ही पर्यावरणासाठी काम केलेलं, तर त्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचं मला सांगितलं. पुणे मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे वाहतूक कोंडीचा देखील खूप मोठा प्रश्न मागील काही दिवसात निर्माण झाला आहे. त्या संदर्भात काय बोलू? एक निश्चित आहे की म्हणजे आता एवढी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होत असताना थोडी, जसं मी सांगितलं की सांगड घालणं गरजेचं आहे. एखादा फ्लायओव्हर येत असताना किंवा मेट्रोचं काम होत असताना आपण बघतो की आजूबाजूचा रस्ता हा खराब होतो, पण ट्रॅफिक पोलीस असेल, महानगरपालिका आणि जी बनवणारी एजन्सी आहे, त्यांना सगळ्यांना एकत्र बसणं गरजेचं आहे. तर आणि तरच आपण ह्या सगळं म्हणजे रस्त्याचे खड्डे असतील, फुटपाथ असतील, सायकल ट्रॅक असेल, बस रूट असेल, ह्याला आपण नीट काम करू शकतो. आदित्य ठाकरेंनी पुण्याच्या विकासात किंवा पुणे महापालिकेत लक्ष घालणे हा राजकीय वातावरण हस्तक्षेप करत नाही मी, आता कोणीतरी परत बोलेल. राजकीय वातावरण बदलाचा भाग आहे का? असेल तर त्याची दिशा कशी असेल? आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पुण्यात तुमची भूमिका कशी असेल? राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही बरोबर असणार आहात की नाही? आणि आपण आता जागतिक वातावरण विचारतो. नाही, एक गोष्ट आपल्याला आठवत असेल, अनेकदा गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मी पुण्यात आल्यानंतर मग आमच्या पुणे ऑल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्ह असेल, पुणे कलेक्टर असतील, माझी वसुंधरासाठी असेल, पुणे इंटरनॅशनल सेंटर असेल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲग्रिकल्चर असेल, ह्यांच्यासोबत खूप वेळा मी चर्चा करत असताना पर्यावरण आणि शहरीकरण ही चर्चा अनेकदा झाली, आपल्यासोबत पण झालेली आहे. माझी थोडी आवड आणि भीती ही दोन्ही शहरीकरणामुळे आहे, कारण आपण बघत असाल महाराष्ट्रात शहरीकरण हे साधारण 52 ते 53% झालेलं आहे. ह्याच्यात एक संधी आहे आपल्याला. पुणे असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, ही सगळी शहरात एका थ्रेशोल्डवर आलेली आहेत, जिथे अनेक वेगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपण बघत आहोत, पण ह्याला चांगल्या दिशेत एक बरोबर मार्गावर नेलं नाही तर कोलमडू पण शकतात. आणि आत्ताच संधी आहे की सगळ्या प्लॅनिंग एजन्सीजनी एकत्र बसून काम करण्याचं. मी थोडा माझा रोल असा बघतोय की ज्या महानगरपालिकेमध्ये मी जाऊन चर्चा करू शकतो आणि सगळ्या एजन्सीजना सोबत घेऊ शकतो, कारण सरकार असतं नसतं परत येत असतं, हे सगळं ठीक आहे, हे एक वेगळा भाग झाला. तरी देखील एक 32 वर्षाचा तरुण म्हणून ही शहरं पुढच्या 50 वर्षात कशी दिसू शकतील, काय यांचा विकास मार्ग आहे, ह्याच्यावर चर्चा करणं मी स्वतःला महत्त्वाचं समजतो आणि म्हणून इथं आलो. सामनामध्ये एक अग्रलेख आहे, त्यात असं म्हटलं गेलं की सगळी कटुता संपवा आणि एकत्र येऊन कामाला लागा. नेमकं काय म्हणायचं आहे ठाकरे गटाला? आता नाही, गट नाही आमचं, पक्ष शिवसेना. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आता तरी काल आपण माझ्यासोबत फिरत असताना बघितलं असेल, शेतकरी बांधवांचं जेवढं नुकसान झालेलं आहे, शहरी भागात पण पाऊस कधी पडला, कधी तीव्रता उष्णता आली, तर जे काही नुकसान होतं, राजकारण कुठेतरी संपवून मला वाटतं विकास कामं, शाश्वत विकास याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. राजकारण ठीक आहे, हे चालू असतं, निवडणुकीत पण राजकारण आपण करत असतो, पण कुठे ना कुठेतरी लोकांच्या हिताची कामं आणि लोकांचे प्रश्न जे आहेत त्याच्यावर आपण हात घालणं गरजेचं आहे. आज बघा, 4था मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. पहिला होता वेदांता फॉक्सकॉन, जो आपल्याला पुणे इथे तळेगाव आणणार होतो. दुसरा होता रोहाच्या तिथे आपण आणणार होतो बल्क ड्रग पार्क. तिसरा ऑरिकसाठी आपण मेडिकल डिव्हाइस पार्क. आणि चौथा एअरबसचा मिहानसाठी मी गेले 3-4 महिने तर खरं तर तुमच्या समोरच ह्याला वाचा फोडलेला आहे की ह्याच्यासाठी तरी प्रयत्न करावा. त्यावेळी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, म्हणजे जे कोण या घटनाबाह्य सरकारमध्ये आहेत, उद्योगमंत्री असतील, ह्यांनी सांगितलं आम्ही एअरबस आणूच, मिहानमध्ये आणू, जे आम्ही पण प्रस्ताव सांगत होतो, निघून गेले. परंतु त्या एअरबसवरच प्रश्न निर्माण होतोय. उदय सामंतांनी टीका तुमच्यावरती केली आहे की महाविकास आघाडीच्या काळात 21 सप्टेंबर 2021ला MOU झालेला गुजरात. आता हाच बरोबर तुम्ही प्रश्न विचारलात. मी त्यांचं सकाळी स्टेटमेंट पाहिलं. काल ते स्टेटमेंट यायला कुठेच नव्हते. जसं वेदांता फॉक्सकॉन बद्दल त्यांना माहिती नव्हतं, तसं मला वाटतं एअरबस बद्दल पण माहिती नव्हतं. मग ABP वर येऊन त्यांनी सांगितलं का होतं ते? महाराष्ट्राच्या जनतेशी आणि महाराष्ट्राच्या तरुणांची त्यांनी गद्दारी का केली? का खोटं बोलले? माझे मंत्री खोटं बोलतात का म्हणजे या राज्याचे, की आम्ही मिहानमध्ये आणू? तेवढं हमखास त्यांनी का सांगितलं की आम्ही दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री मोदींशी बोलू? आणि जर हा प्रकल्प सगळ्यांना माहिती नव्हता तेव्हा करार झाला असेल हे त्यांना माहिती होतं, मग एवढे महिने ते शांत का होते? त्यांनी पण आधी काम केलेलं आहे. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना एक राज्यमंत्री म्हणून होते, आत्ता कॅबिनेट मंत्री म्हणून होते, आणि आता परत गद्दार सरकारमध्ये आल्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत असताना सगळ्यांना माहिती असतं की एखादा करार कुठच्याही राज्याबरोबर झाला किंवा कंपनीबरोबर झाला की दुसऱ्या राज्यात तो येऊ नाही शकत. मग हे एवढं कशाला आम्हाला हमखासपणे सांगत होते की आम्ही आमच्या राज्यात आणू? आणि हे मी त्यावेळी देखील सांगत होतो. आणि आता चौथा प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित करतो मी की 4 प्रकल्प आपल्या हातातून निघून गेलेले आहेत. सुभाष देसाई साहेब उद्योगमंत्री असताना मी त्यांच्याबरोबर थोडं एकत्र काम करत असताना
ईज ऑफ कंप्लायन्स, जसं ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे तसं ईज ऑफ कंप्लायन्स आहे. त्याच्यासाठी आपण एक समिती निर्माण केलेली. पुण्याचे काही तज्ज्ञ होते, राज्यभरातले जे काही उद्योजक आहेत त्यांची एक समिती केलेली की जे इंडस्ट्रीज इथे आहेत ते तरी आपल्या राज्यातून निघून न जावेत ह्याच्यासाठी आपण समिती निर्माण केलेली. ईज ऑफ कंप्लायन्स अनेकदा आपण बघतो काही जुने कायदे कानून आहेत, जसं व्हाईट वॉशिंग झालं पाहिजे, आईस ब्रेकर तुमच्या ह्याच्यात पाहिजे, कोल्ड वॉश तुमच्या इंडस्ट्रीमध्ये पाहिजे, असे अनेक कायदे आहेत ज्याला 50-100 वर्ष झाली असतील ते आता निघून गेले पाहिजेत. ह्या कंप्लायन्सच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे अनेक राज्यांमध्ये आपल्या राज्यातून इंडस्ट्रीज निघून जात आहेत. ते ईज ऑफ कंप्लायन्सची कमिटी बसली आहे का? मला वाटत नाही ह्या 3 महिन्यात बसली आहे. आणि म्हणून जे आता उद्योग आपल्या राज्यात आहेत ते देखील निघून जात आहेत. आपण बघितलं असेल ह्या खोके सरकारवर कुठच्याही उद्योजकाचा विश्वास बसलेला नाही आणि म्हणून प्रत्येक उद्योग जो आपल्या राज्यात येणार होता, प्रत्येक गुंतवणूक जी आपल्या राज्यात येणार होती ती आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात चालली. ते पुण्यामध्ये आले होते, त्यांनी महाराष्ट्रातल्या उद्योजकांशी चर्चा केली, त्यांना त्यांच्या राज्यात येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. कसं पाहता यार? नाही, मी खरं तर या देशाचा नागरिक म्हणून अर्थात त्यांचं कौतुक करीन, कारण प्रोॲक्टिव्ह सीएम म्हणून मी त्यांना आधी पण पाहिलेलं आहे. पण आत्ता जर आपण बघितलं तर आपले मुख्यमंत्री मंडळं, दहीहंडी, मग नंतर राजकीय भेटी, फोडाफोडी हे सोडून कुठच्याही दुसऱ्या राज्यात गेले नाहीत. जसं शिवराज सिंग चौहान साहेब आपल्या राज्यात आले, मला वाटतं नवीन पटनाईक साहेब आपल्या राज्यात आले, इकडच्या उद्योजकांशी चर्चा केली. तसं गेल्या 3 महिन्यामध्ये मला तुम्ही एक गोष्ट सांगा की आपल्या मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यांमध्ये जाऊन असं कुठचं काही केलंय? कुठेही नाही केलं. गंभीर आरोप केले तुमच्यावर. कोण भूषण देसाई म्हणून एजंटचं नाव घेतलंय, तो काय करत होता आणि तुमच्याकडे काही डॉक्युमेंट आहेत, ते सगळे प्रकल्प जर तुमच्या काळात आली म्हणतात प्रूफ काय असं? नाही, मला वाटतं त्यांना एजंटबद्दल काही माहिती असेल. मला तरी मी एजंटबद्दल काही माहिती ठेवत नाही. प्रसादजींकडे काही माहिती तर त्यांचं नाही का, मी त्यांच्याकडे बघत नाही जास्त. प्रसाद लाडने गंभीर आरोप केले, सुभाष देसाई यांनी टक्केवारी मागितली आणि त्यामुळे अशा पद्धतीने. अच्छा, म्हणून आता सरकार बदलल्यानंतर पळून गेलेत का? आता सरकार त्यांचं, केंद्रात पण इथे पण सरकार त्यांचंच, आणि मग वरती आणि खालती हेच सरकार असताना एक इंजिन आमचं फेल का होतं आहे महाराष्ट्राचं सतत? तुम्ही बघा, ह्याच्यात फरक बघा, स्पष्ट आहे. महाविकास आघाडीचं 2.5 वर्ष सरकार असताना कोविडच्या काळात जून 2020 पासून आत्तापर्यंत उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री होते, बाळासाहेब थोरात साहेब रेव्हेन्यू मिनिस्टर होते, देसाई साहेब उद्योगमंत्री होते. ह्या सगळ्यांनी मिळून 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो आहे. त्याच्यातून साधारण 99% जे काही एमओज आपण साईन केले ते एक्झिक्यूट झालेत, तिथे काम झाले. 2 मला वाटतं चायनीज कंपनी होत्या, त्यांना MEAनीच सांगितलं की ह्यांच्याबरोबर करार तुम्ही करू नका, पुढे एक्झिक्यूट करू नका, ते आपण थांबवलं होतं. ह्याच्याही पुढे जाऊन डॅव्हॉसमध्ये आत्ता मेमध्ये गेल्यानंतर मी, सुभाष देसाई साहेब आणि नितीन राऊत साहेब, केंद्रीय सरकारचं डेलिगेशन होतं, इतर 6 डेलिगेशन्स वेगळ्या राज्य सरकारचे होतं, तसं महाराष्ट्राचं होतं. महाराष्ट्राने पहिल्यांदा 80,000 कोटी एवढी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचे करार आपण तिथे साईन केलेले होते. बरोबर आहे, म्हणजे केंद्र सरकार हेच होतं, महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडीचं होतं, तरी डबल इंजिन चालू होतं. मग हे गद्दार सरकार आल्यानंतर एक इंजिन फेल का गेलं? म्हणजे आमचं केंद्राबरोबर चांगलं चाललेलं होतं. काय उत्तर द्या? काय उत्तर? ज्यानं उत्तर फेल जाते. आता उत्तर मला वाटतं लोक देत आहेत. आणि हा तुम्ही विचार करा की कुठे ना कुठेतरी हे जग जाहीर होत आहे की ह्या सरकारवर, ह्या खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही, ना तुमचा ना माझा आहे, ना उद्योजकांचा. कोणाच्या क्षमतांवर हे प्रश्न नाही, एक काय राज्यात इन्स्टेबिलिटी आल्यामुळे काय होणार? निवडणुकाला जो माणूस सामोरे जायला तयार नाही, हिंमत नाहीये, तो गुंतवणूक काय आणू शकतो? ठीक आहे ना, पण मी त्यांच्याबरोबर बसत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी जे विचारलं ते कदाचित मी करत नाही म्हणून त्यांना वाईट होत असेल. पण तुम्ही बघा, काल खाती वाटप वेगळं झालेलं आहे, रिशफल झालेलं आहे. काल उद्योग मंत्र्यांनी शेतीबद्दल ट्विट केलेलं आहे, कृषी मंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घातलेला आहे. आणि कृषी मंत्री कोण आहेत हे जेव्हा मी शेतकऱ्यांना विचारलं तेव्हा बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की कृषी मंत्री कोण आहेत, कारण बांधावर कोणी आलं नाही. उद्योजकांना उद्योग मंत्री कोण आहेत हे माहिती नाही. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्र चाललाय कुठे नेमका, हा विषय महत्त्वाचा आहे. असो, आज आपल्या सोबतीने मी इथे आलेलो आहे. मी एवढंच सांगेन की पुणे महानगरपालिकेत बंधूंकडून आरोप केले की 50 कोटी जर दिले असतील तर त्याची ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी बच्चूकडून केली. नाही, काय आहे की हे सगळं जेव्हा खरोखर ते राजीनामा देतील आणि बाहेर पडतील तेव्हाच आम्ही विश्वास ठेवू शकू. पण 50 खोके हे महाराष्ट्राला माहिती आहे, ते जग जाहीर झालेलं आहे. आणि मला वाटतं तेलंगणामध्ये पण आता जास्ती प्रकार तो सुरू झालेला आहे.
कटुता संपवून तुम्ही जी साथ गुजरातमध्ये घालताय, निवडणुका त्याचे जवळ काय आल्या, परिणाम पाहायला त्यामुळे मिळाले? अशा कंपन्या चालल्या. गुजरातमध्ये निवडणुका जवळ आल्या त्या पार्श्वभूमीवर नाही, पण निवडणुका तेव्हा पण सर्वत्र वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये होते, पण राज्य सरकार जेव्हा ठामपणे सांगतं की आम्ही हे काम करू शकतो, राज्य सरकारवर जेव्हा विश्वास असतो उद्योजकांचा, तेव्हा त्या राज्यात ते येतात. ऐका, धन्यवाद.